परीक्षा बंद, शाळा बंद, काय होईल? हे सर्व नावं पाहिले, या सर्वांच्या बाबतीमध्ये एक कॉमन गोष्ट आहे आणि ती म्हणजे या सर्वांनी हे शिक्षण घेतलंच नव्हतं. शालेय शिक्षण हे या ना त्या कारणामुळे त्यांना सोडून द्यावं लागलं होतं. तरीही ते एवढ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयुष्यामध्ये यश मिळवलेलं आहे. मग आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीनं यश मिळवता येईल का? जसं यांनी शाळेत न जाता सुद्धा यश मिळवलं. आपण तर शाळेत जातो, आपण वेगवेगळे कोचिंग क्लासेस लावतो, सर्व काही करतो, खूप मेहनत करतो, मग आपण यशस्वी का नाही होत? आपल्याला नोकरी किंवा आपण आपल्या पायावर उभं का नाही राहत? पालक वर्गांना पडणारा प्रश्न, विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न की नोकरी मिळवण्यासाठी आपण काय करायला हवंय, ही आपली जी शिक्षण पद्धती आहे नेमकी ती काय करते आहे, त्याच्यामधून आपल्यासाठी नेमकं भाकरी मिळवण्यासाठी आणि आपला दररोजचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? काय करावं? ट्युशन लावाव्यात का नाही लावाव्यात? शाळेत जावं का नाही जावं? शाळा बंद, परीक्षा बंद, मॅम तुम्ही तर असं म्हणताय. सो हे काय आहे? चला तर बघूया एज्युकेशन ट्रॅप काय आहे आणि या सर्व गोष्टी, या सर्व व्यक्तींप्रमाणेच आपल्याला सुद्धा यशस्वी होता येईल. या सर्व व्यक्ती तर शाळेत न जाता यशस्वी झालेल्या आहेत. आपण तर शाळेतही जातो, मग आपण यशस्वी का नाही होत? तर या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह करणारच आहोत, आपण डिस्कशन करणारच आहोत. परंतु यामध्ये मी तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये असणारा जे एज्युकेशन ट्रॅप आहे, ज्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू सारखंच आपल्या प्रत्येकाला अडकवल्या गेलेलं आहे. मग तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हालाही या चक्रव्यूहात अडकवलेलं आहे, तुम्ही पालक असाल तुम्हालाही या चक्रव्यूहामध्ये अडकवलेलं आहे. मग ह्या चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं आणि हे शिक्षणातलं हे चक्रव्यूह म्हणजे नेमकं काय आहे? चला तर हे सगळ्यात ज्याला आपण डार्क रियालिटी म्हणतो, सो शिक्षण पद्धतीमधली ही एक डार्क रियालिटी समजून घेऊया आणि त्यामधून मी तुम्हाला एक मध्यम मार्ग सांगणार आहे की जरी ही डार्क रियालिटी असली, आपण सिस्टीमला बदलू नाही शकत, परंतु आपण ह्या सिस्टीमला न बदलता सुद्धा त्याच्यामधून आपल्या सोयीचा असा मार्ग कसा काढू की ज्याच्यामुळे शिक्षण पण सुलभ होईल आणि आपल्याला आपल्या पायावर उभं राहता येईल, आपल्याला नोकरी करता येईल. चला तर सुरुवात करूया आपण शिक्षण पद्धतीमध्ये नेमकी काय प्रकार होता. सो बघा, ह्या सगळ्या महान व्यक्ती आहेत. या महान व्यक्तींनी या ना त्या कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलंय किंवा काहींना शाळेत, काही जण शाळेत गेलेले पण नाहीयेत, तरी पण ते खूप मोठ्या मोठ्या पदावर आहेत. है ना? एडिसननं तर आपल्याला अख्खा प्रकाश दिलेला आहे, बल्बचा शोध लावलेला आहे त्यांनी. बिल गेट्स जे आहेत, मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीचे सर्व आहेत. अब्राहम लिंकन आहेत, महात्मा गांधीजी आहेत, सचिन तेंडुलकर आहेत, ज्यांनी शिक्षण पूर्ण न करता सुद्धा महान पदावर गेलेत ते. मग आपण काय करूया? पहा, तर आपल्याला थोडीशी हिस्ट्री जाणून घ्यावी लागेल जर आपल्याला हा एज्युकेशन ट्रॅप समजून घ्यायचा असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हा एज्युकेशन ट्रॅप समजल्याशिवाय आपण नेमकं अयशस्वी का होतो आहोत ते समजणार नाहीये. सुरुवात करूया आपण आपल्या प्राचीन काळापासून. अगदी थोडक्यात आपण इतिहास पाहूया काही वाक्यांमध्ये. तर प्राचीन काळामध्ये आपली शिक्षण पद्धती कशी होती? ऑफकोर्स गुरुकुल. आठवतंय ना? सो गुरुकुल पद्धतीमध्ये त्यावेळेस शिक्षण कसं दिलं जायचं? गुरुच्या घरी जाऊन राहावं लागायचं. गुरुच्या घरी गेल्याच्या नंतर गुरु आपल्याला सर्व प्रकारचे शिक्षण द्यायचे. आणि त्यावेळेस शिक्षणाचा खरा अर्थ काय होता माहिती का? तर शिक्षण म्हणजे केवळ अभ्यास असं अजिबातच नव्हतं. तर शिक्षण हे जीवन जगण्याची कला शिकवत होतं. म्हणजे जगत असताना, व्यवहार करत असताना नैतिकता कशा पद्धतीनं पाळली गेली पाहिजे, एकमेकांचा आदर आपण कशा पद्धतीनं पाळला पाहिजे, आपलं चारित्र्य कसं आपण ठेवलं पाहिजे, एकमेकाशी बोलत असताना आपण कसं बोललं पाहिजे, व्यवहार कसा केला पाहिजे, देवाणघेवाण कशी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी गुरुच्या घरी राहून आपल्याला त्या प्रॅक्टिकली शिकता येत होत्या. प्रत्यक्षात गुरु त्या गोष्टी करायला लावायचे आणि त्या सगळ्या गोष्टींमधून त्यांचं गुरुकुलमध्ये शिक्षण व्हायचं. तर ही पद्धत जी होती तर त्याच्यामधून शिक्षणाचा खरा अर्थ तेव्हा काय होता हे लक्षात घ्या. तेव्हा शिक्षणाचा अर्थ होता की जीवन जगण्यासाठी ती गोष्ट करायची होती. जीवन जगता यावं, चांगल्या प्रतीचं जीवन जगता यावं यासाठी शिक्षण घेतलं जायचं. पण आता काय होतं?
मग ही शिक्षण पद्धती का बरं बदलली आपली? एवढी चांगली शिक्षण पद्धती होती आपली, गुरुच्या घरी जाऊन आपण अनेक चांगल्या गोष्टी शिकतही होतो. मग ही शिक्षण पद्धती का आणि केव्हापासून बदलली माहिती का तुम्हाला? येस, इंग्रज आले. लॉर्ड मॅकॉलो नावाचा एक राजकारणी, दृष्टा राजकारणी आला आणि त्याने हे ठरवलं की त्यांना भारतावर राज्य करायचं होतं. सो इंग्रजांना भारतावर राज्य करण्यासाठी आवश्यकता होती ती इंग्रजी शिकलेल्या नोकरदार वर्गांची. कारण त्यांना भारतावर राज्य करायचं होतं, परंतु मग भारतातल्या लोकसंख्या भरपूर होती, परंतु त्यांचं शिक्षण इंग्रजी नव्हतं. मग त्यांनी काय केलं, लॉर्ड मॅकॉलो यांनी काय केलं की त्यांनी एक नवीन शिक्षण पद्धती आणली 1835 मध्ये. आणि ह्या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी इंग्रजीवर भर द्यायला सुरुवात केली. त्यांनी सर्वांसाठी इंग्रजी कंपल्सरी केलं की इंग्रजीचं शिक्षण घ्या. अगदी उच्च स्तरापासून, म्हणजे तेव्हा त्यावेळेस श्रीमंत उच्च वर्गातलेच लोक शिक्षण घेत होते, त्याही लोकांनी इंग्रजीचं शिक्षण घेतलं पाहिजे. ते तळागाळापर्यंत, निम्न स्तरापर्यंत हे इंग्रजीचं शिक्षण पोहोचवायचंच आहे आपल्याला, असं लॉर्ड मॅकॉले यांनी ठरवलं. आणि तेव्हापासून आपल्यावर हे इंग्रजीचं भूत जे वसलेलं आहे ते अजून काही केल्या उतरत नाही. मग ह्या पण तेव्हा लक्षात घ्या, तेव्हा त्यांना काय करायचं होतं, त्यांना नोकर वर्ग पाहिजे होता. त्यांना त्यांच्या कामासाठी, त्यांच्या स्वार्थी हेतूसाठी त्यांना इंग्रजी शिकलेले लोक हवे होते. त्यासाठी त्यांनी इंग्रजी घातली मध्ये. आणि तेव्हापासून मग आपण इंग्रजीचं शिक्षण हे घेत आहोत. अर्थात त्याच्यामुळे आपले फायदे पण बरेच झालेले आहेत. परंतु ही जी शिक्षण पद्धती आली, आता लक्षात घ्या दोन शिक्षण पद्धतीमधला फरक, गुरुकुल आणि लॉर्ड मॅकॉले यांनी आणलेली जी पद्धत होती शिक्षण पद्धती, यातला फरक. लॉर्ड मॅकॉले यांनी इंग्रजी आणलं आणि तेव्हापासून उद्देश काय सुरू झाला, नोकरी करायची असेल तर इंग्रजी शिका, नोकरी करायची असेल तर इंग्रजी शिका. बरोबर आहे की नाही? पूर्वी गुरुकुलमध्ये असं काहीच नव्हतं, इंग्रजी तर नव्हतीच. मग ही पद्धती बदलली लॉर्ड मॅकॉले यांनी आणि त्यांनी इंग्रजी. मग तेव्हापासून इंग्रजांच्या त्या काळापासूनच ही गोष्ट आपल्या डोक्यात बसत गेली की नोकरी जर करायची असेल तर इंग्रजी शिकलं पाहिजे, नोकरी जर करायची, कारण त्याशिवाय तेव्हा मग नोकऱ्या लागायच्या ना पटापट. इंग्रजी शिकलं की मग इंग्रज अधिकारी त्यांना कुठल्या ना कुठल्या पदावर घ्यायचे, याला इंग्रजी येतं म्हणून. सो तेव्हापासून म्हणजे हे एक समीकरण होऊन गेलं की इंग्रजी इज इक्वल टू नोकरी, जॉब. कुठेतरी पटकन मोठ्या पगाराची अशी नोकरी मिळेल, प्रतिष्ठित नोकरी मिळेल, ही गोष्ट तेव्हापासून डोक्यात बसली. आणि बघा, इथून जी काही सुरुवात झाली ती सुरुवात झाली ती आपलं जे शिक्षण प्रवाह आहे तो चक्रव्यूह आहे आपला, है ना. अभिमन्यूला चक्रव्यूहामध्येच त्याला पाठवलं होतं, तो चक्रव्यूह त्याला भेदता नाही आला, त्यामुळे तो शेवटी मृत पावला. पण आपल्याला हे चक्रव्यूह जे आहे, जे आजचं शिक्षण पद्धतीतलं चक्रव्यूह आहे, ज्याला आपण ट्रॅप म्हणतो, एज्युकेशन ट्रॅप म्हणते मी त्याला, त्या एज्युकेशन ट्रॅप मध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. तो एज्युकेशन ट्रॅप आपण नीट समजून तर घेणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण पाहूया की आपण का बरं शिकतो, है ना. आपण सगळेजण शिक्षण घेतो. लॉर्ड मॅकॉले यांनी नोकरीसाठी शिक्षण सुरू केलं. मी म्हटल्याप्रमाणे ती गोष्ट आपल्या डोक्यात बसत गेली. आणि आजही आपण का शिकतो? 1835 पासूनची आज 2025-26 येत आहे. सो एवढ्या कालावधीमध्ये, जवळपास 200 वर्षांमध्ये अजूनही आपलं हे भूत जे आहे ते डोक्यावरून खाली आलेलंच नाहीये. मग आज आपण का शिक्षण घेतो? ऑफकोर्स आजही आपण का शिकतो? नोकरीसाठी. आजही आपल्या डोक्यात तीच गोष्ट आहे की आपण शिक्षण घेऊया आणि शिक्षण घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हे शिक्षण घेऊन फक्त आणि फक्त नोकरी करायची आहे. सो बघा, आजच्या ह्या नोकरी करण्याच्या ज्या पद्धती आहेत, जसं की बघा आपण शाळा, कॉलेज याच्यामध्ये जातो आणि आपण नोकरी करतो, है ना. आपण या नोकरी करण्याच्या मागे लागतो. हे सर्व शिक्षण जे आहे ते औपचारिक पद्धतीचं शिक्षण आहे, जे की या महान लोकांनी घेतलेलं नाही. अशा अनेक महान लोक आहेत की ते शिक्षण घेत बसले नाही. मग म्हणाल तुम्ही, मॅम मग तुम्ही जे टायटल लिहिले परीक्षा बंद, शाळा बंद, मग आम्ही काही शाळा बंद करून टाकायच्या आहेत का? अजिबात नाही. याचंही उत्तर देईन मी तुम्हाला की तुम्ही काय करणार आहात. पण आज आपण का शिकतो? तर ऑफकोर्स आपण नोकरीसाठी शिकतो, आपल्या पायावर आपल्याला उभं राहता यावं यासाठी शिकतो. पण मेनली बघा, गुरुकुल पद्धतीतला जो प्रवाह होता की शिक्षण कशासाठी? जीवन जगण्याच्या कलेसाठी. पण यासाठी आज आपण कोणीच शिकत नाही. आपण शाळेमध्ये जातो, आपल्याला शाळेमध्ये
धडे, कविता सगळं काही पाठ करायला लावतात, रेक्टिफाय करायला लावतात. हे पाठ करा, हे घोका, ते घोका. आपण ते करत राहतो. कशासाठी? आपल्याला फक्त हेच शिकवलेलं असतं आई वडिलांनी की जा शाळेत जा. का? कारण आपल्याला तू शाळेत गेल्याशिवाय गोड्या कसा पायावर उभा राहशील, जा शाळेत जा. सो असं करून करून आपल्याला शाळेत पाठवलं जातं. पालक वर्ग सुद्धा चिंतेत असतो. आजच्या पालकांना हे समजतच नाहीये की नेमकं हे शिक्षण पद्धतीचा चक्रव्यूह आहे तरी काय. सगळे म्हणतात शाळेत जा. ओके, ठीक आहे. मग सगळेजण शाळेत पाठवले जातात. आता हे शिक्षणाचा नेमका चक्रव्यूह कसा आहे बघा. प्रत्येक जण आपल्याला शाळेत जायला सांगतो. आपण शाळेत जातो सुद्धा. पण आपण जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हा आपल्याला हे माहिती आहे का की आपण शाळेमध्ये जे आपल्यासारखे अनेक लोक अनेक दिवसांपासून शाळेत जाते. पहा, भारतासारख्या देशामध्ये 50% लोक जे आहेत ते तरुण वर्ग आहेत. म्हणजे एकूण लोकसंख्या जी आहे, एकूण लोकसंख्येमध्ये काही म्हातारे लोक असतील, काही तरुण वर्ग असतील, काही मुलं असतील, तर त्यातली 50% लोक जे आहेत ते युथ आहेत, तरुण वर्ग आहेत. आणि ह्या 50% जवळपास 44% लोक जे आहेत ते बेरोजगार आहेत. बघा, म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे की 44%. मग ते शिकलेले नाहीत का? शिकलेले आहेत, ते भरपूर शिकलेले आहेत. कित्येकांजवळ तर 2-2 डिग्र्या आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत. ते डिग्र्या मिळालेल्या आहेत त्यांना. कोणी डॉक्टर्स आहेत, कोणी इंजिनियर्स आहेत. इंजिनियर्स असून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी मिळत नाही. 44% तरुण वर्गांना नोकरी नाही मिळत. आणि तोपर्यंत वय कसं असतं बघा. हे जे शिक्षणाचं चक्रव्यूह आहे ते कुठून सुरू होतं बघा. ते सुरू होतं आपल्या शाळेपासून. आपल्याला सुरुवातीला सांगितलं जातं पहिलीला शाळेत जायचंय. आपलं तर पहिलीच्या आधीपासूनच सुरू होतं, आहे की नाही? पण बघा, ही शिक्षण पद्धती आपल्याकडची आहे. आपल्याकडे अगदी प्ले ग्रुप पासून शाळेत पाठवलं जातं, बालवाडीपासून शाळेत पाठवलं जातं. आणि मग बालवाडी झाली की मग आपल्याला सांगितलं जातं वरच्या शाळेत जा. मग आपण 1ली ते 10वी पर्यंत शाळा करतो. 1ली ते 10वी पर्यंत शाळा करत असताना आपल्याकडे कोणीही नोकरी, शिक्षण, फक्त शिक्षण, नोकरीचा वगैरे कोणी आपल्याकडे विषय काढत नाही. सो 10वी झालं की मग वेध लागतात 11वी आणि 12वी. मग 10वी झालं की आपण 11वी आणि 12वी करतो. झालं 12वी झालं की पुढचं आता डिग्री कोणती घ्यायची, पुढे काय करायचं, इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, टीचर व्हायचं, काय व्हायचं, याच्यानुसार प्रवाह सुरू होतो. आणि इथून सुरू होतात प्रश्न. पालकांसमोर सुद्धा प्रश्न पडायला लागतात आणि विद्यार्थ्यांसमोरचे सुद्धा प्रश्न सुरू होतात. कोणतं शिक्षण घ्यावं म्हणजे पुढे आपल्याला नोकरी मिळेल, कोणतं शिक्षण घ्यावं म्हणजे आपण पायावर उभे राहू. पण मग कोणी सांगतं काही, कोणी सांगतं काही. कोणी म्हणतं डीएड करा, कोणी म्हणतं बीएड करा, लवकर नोकरी लागेल. कुणी म्हणतं नाही मुलगा हुशार आहे, डॉक्टर करा, इंजिनियर करा. आणि मग त्यानुसार आपला हा प्रवाह, आपला हा खरा एज्युकेशन ट्रॅप सुरू होतो. आणि इथून आपण ह्या एज्युकेशनच्या ट्रॅपमध्ये अडकत जातो. म्हणजे पहा, 12वी पर्यंतचं शिक्षण घेत असताना आपल्याला कुणीही काहीही कुठलंही कौशल्य शिकवलेलं नसतं. आता हे कौशल्य काय आहेत मॅम? सो कौशल्य आपल्याला म्हणजे आपल्याला फक्त काय शिकवलेलं असतं, शाळेत जा, शाळेमध्ये शिकवलेलं जे आहे ते लिहून घे, ते पाठ कर परीक्षा आल्याच्या नंतर, आणि परीक्षेत जा, गोकून जी उत्तरं पाठ केलेली असतात ती खरखर लिहून काढ. त्याच्यावरूनच आपली हुशारी ठरवली जाते. पण जेव्हा ऍक्च्युअल आपण 12वी झाल्याच्या नंतर आपण फर्स्ट इयर, सेकंड इयरला जातो, तेव्हा सुद्धा या हुशारीतलं फारसं काही कामाला येत नाही. एखादी डिग्री करतो, कोणी डॉक्टर, इंजिनियर होतं, एखाद्या दुसऱ्याला नोकरी लागते. आणि 44%तले अनेक लोक जसे बेरोजगार आहेत तसेच तुम्ही आम्ही अनेक जण बेरोजगार होऊन जातो. कुणालाच नोकरी मिळत नाही. का? कारण आपण 12वी पर्यंतचं शिक्षण घेतो, त्याच्यानंतर डिग्री करण्यासाठी पुन्हा 3 वर्ष घालतो, पुन्हा त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी अजून 2 वर्ष घालवतो. असं करत 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 मग तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा आणि कोणतीही डिग्री घ्या. तरुण मुलांची 30वी कशी संपली हे काहीच समजत नाही. म्हणजे 30 वर्षापर्यंत हे आपलं शिक्षणच चालू असतं. आपले आई वडील त्यांना कोणी भेटलं की विचारतात, मुलगा काय करतोय हो? मग ते सांगतात शिक्षण चालू आहे. मुलगी काय करते? हो शिकते, या अमुक तमुक गावाला. यातच सगळे पालक खुश असतात. त्यांना वाटतं माझा मुलगा शिकतोय, माझी मुलगी शिकते. हे असं शिकते 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 म्हणेपर्यंत 30 वर्ष निघून जातात.
30 वर्षापर्यंत या मुलांना ऍक्च्युअल काय येतं हे आपण पाहतच नाही। बरं, हे एज्युकेशन ट्रॅप काय आहे मग? तर लॉर्ड मेकॉले यांनी जसं पाहिलं होतं की त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी इंग्रजी आणलं होतं, त्यांच्या स्वार्थासाठी, इंग्रजांच्या स्वार्थासाठी। मग हे 30 वर्षापर्यंत जे शिक्षण आपल्याला दिलं जातं हे सुद्धा सिस्टीमचा स्वार्थच आहे आणि हे आहे खरा एज्युकेशन ट्रॅप। 30 वर्षापर्यंत आपल्याला फक्त घुमवल्या जातो, आपल्याला फक्त काय सांगितलं जातं? काही नाही, घेत राहा शिक्षण, घेत राहा शिक्षण। 12वीत झाले, अहो 12वी नाही, पुढचं शिकवा ना मुलाला, मग त्याला नोकरी लागेल, झालं। कुणाचं तरी ऐकायचं आणि मग त्याला पुढे शिकवलं जातं। मग तो मुलगा, त्याचं स्किल काय आहे, त्याला खरंच अभ्यास आवडतो का, त्याच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत वगैरे काहीही पाहिलं जात नाही। असं करत 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 30 वर्ष निघून जातात। मग हा आहे एज्युकेशन ट्रॅप। यात आपण अडकत जातो आणि आपण बाकी कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही। पण या एज्युकेशन ट्रॅप मधून आपण बाहेर यायला पाहिजे। आपण फक्त शिक्षण एक शिक्षण करतो, आपल्या मते फक्त अभ्यास करणं म्हणजेच शिक्षण असतं, परंतु फक्त अभ्यास करणं म्हणजे शिक्षण नाही। गुरुकुल आठवा, गुरुकुलमध्ये जीवन जगण्यासाठी शिक्षण दिलं जायचं आणि आजही आपल्याला त्याचीच गरज आहे। बेक बे बेदोनी चार हे पाडे कुठं कामाला येतात का? नाही येत। साइन थीटा वगैरेचे जे तुम्ही फॉर्म्युले पाठ करता ते कुठे कामाला येतात का? जे थेरम तुम्ही पाठ करता ते कुठे कामाला येतात का? इतिहासामध्ये याची लढाई त्याच्यासोबत झाली, या इसवी सन मध्ये झाली, हे कुठे कामाला येते का? मग का भोकलं जातं, ते का पाठ करून घेतलं जातं? हे सगळं जे कामालाच येत नाही तोच सगळा अभ्यास मुलांना घोकून घोकून पाठ करायला लावला जातो। ते हे कर पाठ, ते कर पाठ, घरी आलं की पालक त्यांच्या मागे लागतात, त्यांना हॅमर करतात, पाठ कर, अभ्यास कर, वाचन कर, हे कर, ते कर। निर्बुद्ध पिढी निर्माण होत आहे, निर्बुद्ध पिढी। सो प्रत्येक जण आजच्या क्लास, एका क्लासमधून पुढच्या क्लासमध्ये, या क्लासमधून पुढच्या क्लासमध्ये, मग ते कॉलेज असो किंवा शाळा असो, एवढंच पाहिलं जातं। पालकांना तिथेच समाधान वाटतं की माझा मुलगा वरच्या वर्गात गेलेला आहे। परंतु लक्षात घ्या, फिनलँड सारखा देश माहितीये तुम्हाला? फिनलँड नावाचा जो देश आहे, या देशामध्ये तुम्हाला माहितीये का, मी जे हे टायटल लिहिलेलं आहे की परीक्षा बंद, सत्य परिस्थिती आहे फिनलँडमध्ये। 10वी पर्यंतच्या मुलांना परीक्षाच नाही। छान वाटते ना? फिनलँडमध्ये जायचं का शिकायला? असो, फिनलँड खूप छोटा देश आहे, मला माहितीये, तुम्हालाही माहिती असेल। साधारणतः 5 लाख अशी संख्या असेल फिनलँड देशाची। खूप लहान देश आहे। आपल्या देशाशी कंपॅरिझन जर केलं तर फिनलँड म्हणजे मुंगी आणि आपला देश म्हणजे वाढव्य असा हत्ती, असं तुम्ही म्हणू शकता। एवढा मोठी तफावत आहे साईजच्या दृष्टीनं, लोकसंख्येच्या दृष्टीनं, ऑफकोर्स। परंतु फिनलँडमध्ये 10वी पर्यंत परीक्षाच नाही आहेत। मग मॅडम परीक्षा नाही आहेत तर कसं? तर तिथे कौशल्यावर आधारित शिक्षण दिलं जातं। जपानमध्ये सुद्धा लहान लहान मुलांना कोडिंग शिकवलं जातं। 5वी 6वीच्या मुलांना कॉम्प्युटर लँग्वेजेस शिकवल्या जातात। सी, सी प्लस, जावा, पायथन यासारख्या लँग्वेजेस त्यांना 5वी 6वी पासून शिकायला सुरुवात केली जाते। हे कौशल्य आहे, या कौशल्यावर आधारित तिथे शिक्षण दिलं जातं। मग फिनलँड सारखा देश लहान आहे म्हणून आपण तो सोडून देऊया? काही जण म्हणतील एवढी शिक्त संख्या आहे, आपला देश कुठं, कसली संख्या? हो, प्रचंड लोकसंख्येच्या या कारणामुळे आपल्याला ह्या एज्युकेशन ट्रॅप मध्ये आपली सिस्टीम अडकवते। कारण त्यांच्या पुढे एवढी मोठी राक्षसी संख्या आहे। जो तो आज उठेल, 30 वर्ष झाली, डिग्री झाली, आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, आम्हाला नोकऱ्या द्या, आम्हाला नोकऱ्या द्या, आम्हाला नोकऱ्या द्या, असं जर सगळा तरुण वर्ग उठून मागे लागू लागला तर सरकारने काय करायचं? आणि यामुळेच काय होतं की सिस्टीमने काय केलेलं आहे, 30 वर्षापर्यंत प्रत्येक व्यक्ती, पालक सुद्धा, विद्यार्थी तर अडकलेच पाहिजेत पण पालक सुद्धा त्यातच अडकून राहिले पाहिजेत की माझा मुलगा शिकतोय, माझी मुलगी शिकते, शिकते शिकते शिकते, बस या ह्याच्यामध्ये आपण सगळेजण अडकून जातो। आणि आपल्यासाठी हे जे एज्युकेशन ट्रॅप आहे तर हे भेदणं आपल्यासाठी मुश्किल होऊन जातं, नामुमकिन। अगदी का आपल्याला ते ट्रॅप आहे हेच कळत नाही मुळात। आपल्याला वाटते चला आपलं शिक्षण चालू आहे, शिक्षण झाल्यावर नोकरी लागेल। नोकरी झाल्याच्या नंतर, शिक्षण झाल्याच्या नंतर 30 वर्ष निघून गेलेली असतात, ना नोकरी मिळते ना छोकरी मिळते, अशी कंडिशन होऊन जाते। आणि मग सुरू होतो एक वेगळाच नैराश्याचा खेळ, उदासीनतेचा खेळ।
जी मुलं असतात, जी मुली असतात, 30 वर्ष उलटून गेलेली असतात, शिक्षण खूप घेतलेलं असतं, सगळं काही केलेलं असतं, पालक चिंतेमध्ये असतात, एवढा मोठा घोडा झालास तरी सुद्धा नुसता आयता बसून खातोस. मग सुरू होतो संघर्ष, 2 पिढ्यांमधला संघर्ष, मनामधला संघर्ष. आणि या संघर्षांमुळे मुलं जे आहे, तरुण वर्ग जो आहे तो नैराश्यग्रस्त होतो. कित्येक वेळेस तो इतका नैराश्यात जातो की तो स्वतःला संपवण्याचा विचार करतो. किती धोकादायक आहे हे एज्युकेशन ट्रॅप. आपण जागे होईपर्यंत 35 आलेली असते. मग ऑफकोर्स तोपर्यंत आई वडील जे आहेत ते मुला मुलीचं लग्न लावून देण्याचा विचार करायला लागतात, परंतु कोणीही तयार नसतं. आजच्या पिढीमध्ये तर या गोष्टी खूपच इम्पॉसिबल झालेल्या आहेत. मग मॅडम, मग नेमकं करायचं काय? हे जे एज्युकेशन ट्रॅप आहे, जो शिक्षणाचा चक्रव्यूह आहे, हा आपण भेदायचा कसा? तर पहा स्टुडंट्स, आता यासाठी खरंच मग परीक्षा बंद, शाळा बंद करायच्या का? जसं यांनी केलं. हे शाळेत नव्हते गेले, कारणं वेगवेगळी होती यांची, परंतु यांनी शाळेत जरी नाही गेले किंवा अर्धवट शाळा सोडलेल्या असतील तरी पण त्यांनी स्वतःच्या सोबत स्वतः समोर काहीतरी एखादं धैर्य, एखादं कौशल्य त्यांनी प्राप्त केलंय आणि त्या कौशल्यामध्ये ते पारंगत झाले, म्हणून ते यशस्वी झाले. त्यांच्यासारखंच तुम्ही म्हणाल नाही नाही एवढे मोठे मोठे लोकांनी सुद्धा शिक्षण सोडले, मी पण देतो सोडून, आता फिनलँडमध्ये तर परीक्षाच नाही, मग मी पण नाही देणार परीक्षा आता, असं म्हणून चालणार नाहीये. सिस्टीमच्या विरोधात एकदम जायचं नाही. आपण काय करणार आहोत, तर मी तुम्हाला त्यासाठी एक मध्यम मार्ग सांगणार आहे की या मध्यम मार्गाच्या सहाय्याने आपण काय करू शकतो. कारण एज्युकेशन ट्रॅप मोडणं सिस्टीमचा तो भाग आपण सर्वसामान्य आणि आपण सर्वजण एकट्याने हा प्रयोग करू म्हटलं तरी पण आपण ते नाही करू शकत. पण या मध्यम मार्गाच्या सहाय्याने हा चक्रव्यूह जो आहे तो भेदण्यासाठीची सुरुवात मात्र नक्कीच होईल. ओके, सो जो मध्यम मार्ग काय आहे की या मध्यम मार्गाच्या सहाय्याने आपल्याला हा एज्युकेशन ट्रॅप मध्ये जे आपण अडकलेलो आहोत त्यातून आपण बाहेर येऊ शकतो. गुरुकुल पद्धती बरी होती नाही का? खूप जणांना वाटत असेल ना की गुरुकुल पद्धतीच पुन्हा यायला हवी. असं किती जणांना बरं वाटतंय की गुरुकुल पद्धती पुन्हा आली पाहिजे? कमेंट मध्ये मला जरूर लिहून पाठवा की गुरुकुल पद्धती आता आली पाहिजे का? काही आजचीच शिक्षण पद्धती चांगली आहे मॅम. सो पहा, नीट देणारे, डॉक्टर होणारे सुद्धा शेवटी इतके वैफल्यग्रस्त होतात की ते सुद्धा त्यांच्या ह्या आयुष्याला कंटाळून जातात. सो कोटासारख्या ठिकाणी शिक्षण घेणारे कित्येक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. त्याचं कारण काय? तुमच्या आमच्यासारखे पालक वर्ग ह्या विद्यार्थ्यांना जबरदस्ती तिथं कोटाला शिक्षण घेण्यासाठी पाठवतात आणि अगदी काय म्हणतात ते घोडे जे पहिलं जसे जुंपलेले असतात तशा प्रकारे त्यांना जुंपून दिलेलं असतं, परंतु त्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही आणि आई वडिलांच्या अपेक्षांचं उजव नाही त्यांना पेलवलं की मग असतो समोर फक्त फास. असो, तर मग यातून मध्यम मार्ग काय की आपण या सर्वातून आपली सगळ्यांची सुटका कशी करून घ्यायची? विद्यार्थ्यांनी पण हे ऐकणं महत्वाचं आहे आणि पालकांनी सुद्धा. बघा, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे की नोकरी मिळाली म्हणजेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे किंवा सरकारी नोकरी मिळाली म्हणजेच बेस्ट. तर ही पहिली मानसिकता बदला. शिक्षण घ्यायचं आहे म्हणजे केवळ अभ्यासच करायचा आहे, ट्युशनच करायच्या आहेत, कोचिंग क्लासच करायचे आहेत, ही मानसिकता बदला. मग काय करायचं तर लक्षात घ्या, मध्यम मार्ग असा आहे की ज्या वेळेस तुमचं शिक्षण चालू असेल, 5वी 6वीचे विद्यार्थी जपानमध्ये पण करतायत ना या सगळ्या गोष्टी. मोठा एज्युकेशन घेतायत, ते गाड्या कशा नीट करायच्या याचं शिक्षण तिथं दिलं जातं. 5वी 6वीच्या मुलांपासून हे सर्व शिक्षण तिथं दिलं जातं. प्रत्यक्ष शिक्षण, डान्स, नृत्य, तुम्हाला कोणती कला येते का त्या कलेत ज्ञान, तिथेच क्लासमध्येच त्यांना त्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यांना जर समजा मोटारी नीट करायच्या असतील, गाड्या नीट करायच्या असतील, प्रत्यक्षात गाड्या नीट करण्यासाठी त्या मुलांना नेलं जातं, त्यांना ते शिकवलं जातं, त्यांना गाड्या हाताळायला देतात. पंक्चर कसं काढायचं, गाडी रिपेअर कशी करायची, कुठल्याही प्रकारचं शिक्षण प्रत्यक्षात मुलांना देतात, अगदी 5वी 6वी पासून. मग आपण का नाही? तोही एक देशच आहे ना, तो काही फिनलँड सारखा लहान देश नाहीये, प्रगत असणारं राष्ट्र आहे. मग ते जर हे करू शकतं तर आपण का नाही? आपली सिस्टीम नाही करत म्हणून आपण इथे आता थांबायचं नाहीये.
तर आपण आपल्या स्वतःत बदल करूया. प्रत्येक पालकांनी हो म्हणा मला कमेंटमध्ये की येस मॅम आम्ही पण आता हेच करणार. मग काय करणार आहात? तर काय करायचं, तुमची मुलं जेव्हा 10वी पर्यंतचं त्यांचं शिक्षण चालू असेल, तुम्हाला एक साधारण तुमच्या मुलांचा वयोगट, त्यांचा मेंदू किंवा त्यांचा अभ्यास, त्यांची रुची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात. मग त्याच्या आवडीनुसार त्याला कुठलं तरी एखादं कौशल्य शिकण्यासाठी पाठवा. जसं की सपोज तुमच्या मुलाला सायकल स्वतःच रिपेअर करत बसतो, अरे वा, म्हणजे त्याला आवडतं की हे, तर मग तुम्ही त्याला सायकलच्या एखाद्या दुकानामध्ये त्याला पाठवू शकता. पार्ट टाइम एखादा घंटाभर शिक बेटा इथं. ही मानसिकता स्वतःची पण बदला की माझ्या मुलाला मी आत्तापासून शिकायला पाठवतोय, म्हणजे मी त्याच्याकडून काम करून घेईल, ते मला पैसे देईल. ही सगळी मानसिकता बदला आणि त्या मुलाला खरंच ते शिक्षण देण्यासाठी पाठवा. आणि मग तो जाईल तिथं सायकल रिपेअरिंगचे धडे घेईल. एखाद्याला वाटलं स्कूटी मोठा गॅरेजमध्ये जाईल, तो तिथे पाठवा त्याला 1-2 तास. शिक्षणही चालू राहील. त्या शिक्षणासोबत त्या शिक्षणाचे धडे गिरवत तुम्ही हे एक कौशल्य तुम्ही तुमच्या मुलाला शिकवा. तुमच्या मुलींना पण शिकवा. अनेक गोष्टी शिकवू शकता तुम्ही. मग कुकिंग सारखं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये जर पारंगत झाले, त्याचे जर क्लासेस लावले तुम्ही मुलांना सुद्धा सेफ होऊ शकतात. मुलं हॉटेल मॅनेजमेंट सारखे कोर्सेस मुलं मुली दोन्ही करू शकतात. आता मुलं आणि मुली वेगळे कोर्सेस सांगायची गरज नाहीये मला, कारण ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलं आणि मुली अगदी खांद्याला खांदा लावून ह्या प्रत्येक क्षेत्रात त्या उतरताना दिसतात आपल्याला. त्यामुळे कोणतंही कौशल्य असू द्या. तुमच्याकडे शेती आहे, शेतीमधलं शिक्षण घेण्यासाठी त्याला पाठवा. अहो, ग्रॅज्युएट झालेले मुलं, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले मुलं जेव्हा त्यांना तुम्ही शेतात जा म्हणून कामाला पाठवत असाल, त्यांना लाज वाटते. त्यांना शेतातलं कामही करा वाटत नाही आणि नोकरी तर मिळतच नाही. म्हणजे दादाही गेल्या आणि दशम्याही गेल्या. एवढी शेती असून सुद्धा काहीच नाही. म्हणजे नोकरी आणि नोकरी आणि नोकरी फक्त एवढंच पाहिलं जातं. तर हे स्वतःचं मत बदला. मुलांमध्ये पण लहानपणापासूनच या सवयी लावा. त्यांना जर लहानपणापासून एखादं कौशल्य शिकण्यासाठी पाठवलं, मुलांना बँकेतलं नॉलेज देणं आवश्यक असतं, त्यांना बँकेत पाठवा. बँकेमध्ये पाठवून त्यांना ते शिक्षण घेऊ दे. बँकेमध्ये पाठवून एखादी वस्तू असेल तुमच्याकडे, ती वस्तू बाजारात नेऊन त्याला विकायला सांगा. त्या वस्तू बाजारातून शिकून त्यांच्यामधून कितीतरी प्रकारचं MBA वगैरे मुलं करतात, BTech वगैरे करतात, MTech वगैरे करतात. तिथे हे सगळं एज्युकेशन घेतल्याच्या नंतर त्या मुलांना प्रॅक्टिकल नॉलेजसाठी अशा प्रकारचे प्रोडक्ट दिले जातात त्यांच्याजवळ आणि त्या वस्तू विकण्यासाठी त्यांना बाजारात पाठवल्या जातो. का? एवढं एज्युकेशन झाल्यावर सुद्धा, MTech, BTech, इंजिनिअरिंग वगैरे सगळं झाल्यावर सुद्धा अशा प्रकारचे एखादं प्रोडक्ट घेऊन त्यांना बाजारात का पाठवलं जातं? त्याचं कारण असतं की बाजारात गेल्याच्या नंतर ऍक्च्युअल कस्टमर जे असतात त्यांच्याशी त्यांचा संबंध येतो. न त्या कस्टमरला कसं पटवून द्यायचं, आपली वस्तू कशी विकायची. नाही विकत 10 ठिकाणी गेलं तर नाही 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 म्हटलं जातं. नाही कसं सहन करायचं आणि आपण कसं पटवून द्यायचं त्यांना आणि आपली वस्तू कशी विकायची, याचं जे ज्ञान पुस्तकामध्ये दिलेलं असतं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त जेव्हा ते स्वतः कौशल्य म्हणून ती गोष्ट शिकतात, ती गोष्ट करतात, त्यावेळेस त्यांना येणारे जे अनुभव असतात ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. आणि म्हणून एवढ्याला शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा चांगल्या कंपनीमध्ये अशा प्रकारचं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. मग ते आपण जर लहानपणीपासूनच सुरू केलं तर काय हरकत आहे. कित्येक सारे लाईट रिपेअरिंगचे दुकानं असतात. सो तिथे मुलांना पाठवायचं 1 तास 2 तास. मुलींना पाठवा, मुलांना पाठवा, ज्यांना आवड आहे त्यांना पाठवा. तिथे जाऊन ते पार्ट टाइम हे काम शिकत राहतील. म्हणजे त्यांच्यामध्ये एखादं कौशल्य नक्कीच अंगी बाणत जाईल. आणि मग ते कौशल्य त्यांच्यात तयार झालं की अशा प्रकारे इकडून एज्युकेशन पण चालू राहील. आणि ते करत करत मग जर समजा नोकरी नाही मिळाली तर तुमच्यातलं हे कौशल्य पुढे येईल आणि या कौशल्यावर आधारित तुम्ही तुमचा जॉब, तुमचा धंदा तयार करू शकता. तुम्ही कुठलाही एखादा मोठाच उद्योग केला पाहिजे असं काही नाही, लघु उद्योग टाकू शकता तुम्ही कोणताही. सो अशा प्रकारचं शिक्षण जे आहे ते कुठल्याही प्रकारचं शिक्षण, डान्स, संगीत, नृत्य कला ह्या ज्या आहेत ह्या अनेक कला आहेत. या कला सुद्धा शाळांमधून शिकवल्या जातात. मग आता आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्यांच्या भरोशावर राहायचं नाही. या ट्रॅप मधून बाहेर पडण्याची जो मध्यम मार्ग आहे तो हा आहे बघा, की यामधून आपण आपल्या मुलांना कोणतं कौशल्य देता येईल, आपल्या गावात कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत ते आपण त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात करायची. प्रॅक्टिकली नॉलेज द्यायला सुरुवात करा. 5 तास शाळा झाली की स्कूल आफ्टर स्कूल 5 तास म्हणजे ट्युशन, कोचिंग क्लासेस, पुन्हा 5 तास 6 तास.
पुन्हा शाळेतही त्याच गोष्टी करत बसतात मुलं, तिथंही काही शिकत नाहीत, कोचिंग क्लासेस मध्येही काही शिकत नाही. हे चक्रव्यूह जे आहे ते भेदून काढायचं आहे. शिक्षण पद्धतीमध्ये हे आहे. नीटची परीक्षा एका ह्याच्यात नाही आले मार्क तेवढे हो, आता गॅप घेतलाय त्यानं. मग गॅप घेतलं की का गॅप घ्यायचा? कारण समोर तुम्हाला कोणीतरी सांगतं, कोणीतरी कोचिंग क्लासवाले सांगतात, अहो एका वर्षात नाही जमलं तर काय होईल, अजून 1 वर्ष करा आणि आमच्याकडे ट्युशनला या, आमच्याकडे कोचिंग क्लासला या. मग 1 वर्ष नाही 2 वर्ष रिपीट करा. त्यांचं कोणाचं काय चाललंय, ते 2 वर्ष नाही 4 वर्ष रिपीट करा म्हणतील. पण हे आपल्याला अक्कल असायला हवी, आपल्याला हे समजायला हवंय. आपल्याला ह्या चक्रव्यूहातून बाहेरच पडता येत नाही. लोक स्वार्थासाठी काहीही करायला लागले. मग हा जो चक्रव्यूह आहे, जो लॉर्ड मॅकॉले याच्यापासून सुरू झाला, तो त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी इंग्रजी शिक्षण आणलं आणि आपली सिस्टीम त्यांच्या स्वार्थासाठी. एवढ्या बेरोजगार लोकांना उत्तर कशी द्यायची, त्यासाठी 30 वर्ष 35 वर्ष तरुण युथ वर्ग सुद्धा त्याच्यात शांततेत बसतो, पालक वर्ग सुद्धा शांततेत बसतो. आता लागल नोकरी, आता लागल नोकरी, सगळे शांत आणि सिस्टीम मस्त आपलं आपलं काम करून निघते, आपले आपले खिसे भरून निघते. मग ही सिस्टीम जर बदलायची असेल तर हा मध्यम मार्ग हा सगळ्यांना सांगा. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ओळखीतल्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. त्यांना कळायला पाहिजे की कौशल्यावर आधारित शिक्षण हे आपणच सुरू करत नाही आहोत. अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये ते झालेलं आहे. भलेही शिक्षण न घेता अनेक गोष्टी करता येत असतील, मग आपणही थोडंसं शिक्षणाला ब्रेक दिला तर काय फरक पडतोय? कित्येक जण असं म्हणतात आमची मुलं ढ आहेत, कच्चे आहेत म्हणून आम्ही असं करायचं का? असं काही नाही. ढ आणि कच्च्याच मुलांनी असं कौशल्य शिकावं असं नाही. प्रॉपरली अगदी खूप हुशार टॉपर मुलं सुद्धा अशा प्रकारचं जर लहानपणीपासूनच तुम्ही त्यांना कौशल्य शिकवायला लागलात तर त्या मुलांना असं वाटणारही नाही की मी फार टॉपर झालोय आता. म्हणजे हा जो अहम तयार होतो, हा अहम तयार होण्याच्या आधीच त्यांना कौशल्य शिकवा. म्हणजे त्यांना हे तर कळेल की मला हे कौशल्य येतं है ना. कॉम्प्युटर जर खराब झालेला असेल शाळेतलं तर त्या शिक्षकाला सुद्धा दुरुस्त करता येत नसेल तरी तुमच्यातला एखादा विद्यार्थी उठला पाहिजे आणि त्याने म्हटलं पाहिजे सर मी करू शकतो. किंवा जर तुम्ही त्यांना सुरुवातीपासूनच कौशल्य शिकवली असतील तर हे पॉसिबल होईल. आणि त्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगते, आपण हे जे चक्र आहे, कोचिंग क्लासचं चक्र आहे, सिस्टीमनं तयार केलेलं एज्युकेशनचं चक्र आहे की 30-35 वर्षापर्यंत फक्त शिक्षण एक शिक्षण, शिक्षण एक शिक्षण, शिक्षण एक शिक्षण. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात, दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात, तिसऱ्या वर्गातून चौथ्या वर्गात आहे ना. सो तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असंच काहीसं होत राहतं आपल्याही आयुष्यात. हे आयुष्य तुम्ही नक्की बदलू शकणार आहात. सो हा आपला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक जरूर करा, कमेंट जरूर करा. गुरुकुल पद्धती पुन्हा यायला हवी का यावर स्वतःचं मत जरूर सांगा. आणि हा मध्यम मार्ग कसा वाटला हे पण जरूर सांगा. आणि आजच्या शिक्षण पद्धतीतून बाहेर यायचं असेल तर अजून तुम्हाला जर काही उपाय सुचत असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तुमच्या आमच्यासारखे पालक ते वाचतील आणि त्यांनाही थोडंसं त्यांचं हे टेन्शन कमी होईल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर व्हिडिओज. अँड येस, सर्वजण खूप खूप लाईक करतायत, खूप साऱ्या कमेंट येत आहेत. धन्यवाद सर्वांचे त्यासाठी. चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.